चला तर मग आपण सुरुवात करूया। कढई गरम करून घेतली आणि हा साबुदाणा आपण भाजून घ्यायचा। हा 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजे जवळजवळ 60 ग्रॅम, मी 50-60 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे। हा जास्त कडक भाजायचा नाही, थोडासा गरम करून घ्यायचा फक्त। एवढा साबुदाणा भाजून झालेला आहे। आता हा साबुदाणा थंड करायचा आणि मिक्सरला पण ती बारीक पावडर करून घ्यायची, पीठ बनवायचं आपण साबुदाण्याचं। जास्त कडक पण भाजायचा नाहीये। साबुदाणा भाजून झालेला आहे। भाजून घेतलेला साबुदाणा मी बारीक केलेला आहे। आता हा चाळून घ्यायचा। आता हे पीठ चाळून घेतलेले। आता हे मी बटाटे घेतलेले 2 घेतलेले मोठे बटाटे। हे बटाटे घेतलेले शिजवून साल काढून घेतलेले आहेत। आता हे मी खिसून घेणार आहे। हे पाव किलो बटाटे मी घेतलेले आहेत। 50 आणि 60 ग्रॅम साबुदाण्यासाठी पाव किलो मी बटाटे घेतलेले, ते आता खिसून घेऊया। बटाटा हा खिसूनच घ्यायचा। म्हणजे त्याचे तुकडे राहत नाहीत। तुमच्याकडे खिसणी असती मोठी तर खिसणीनं पण तुम्ही खिसू शकता। आता हे मी सगळा बटाटा असा बारीक करून घेते। मी सगळा बटाटा खिसून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मीठ घालूया, चवीप्रमाणे मीठ घालायचं। तुम्ही याच्यामध्ये मिरची सुद्धा बारीक करून घालू शकता, किंवा मग जिरं तुम्हाला उपासाला चालत असलं तर जिरं पण घालायचं। मी फक्त मीठच घालणार आहे। आता हे बटाटा आणि हे साबुदाण्याचं पीठ आपण बनवलंय ते सगळं एकजीव मळून घ्यायचं। जर पाणी थोडंसं लागलं तरच जरा कोमट पाणी घ्यायचं, नाही तर एक याचा जेवढं बटाट्याच्या मॉइश्चर असतं बटाट्याला ते त्याच्यामध्ये जर हे पीठ सगळं मळून घ्यायचं। मेजरमेंट महत्त्वाचं आहे। थोडंसं कमी जास्त झाला बटाटा किंवा पीठ तरी चालेल, पण तुम्ही मोजून मापूनच करा। हे बघा, मी पीठ आणि बटाटे घेतलेले बरोबर झालेले, मला पाणी लागलेलं नाही आहे। हे बघा, गोळा बरोबर झालेला आहे। आता हे एक थोडा वेळसाठी मुरण्यासाठी, साबुदाणा फुलतो ना, त्यामुळे हे थोडा वेळ बाजूला ठेवूया झाकून ठेवून। हे बघा, अजिबात पाणी लागलेलं नाही। आता हे झाकून मी बाजूला ठेवते थोड्या वेळसाठी। अर्धा तास झालेला आहे, मी अर्धा तास झाकून ठेवलं होतं पीठ। जेवढं जास्त वेळ मुरत ठेवलं तरी चालेल। आता हे पुन्हा आपण मळून घ्यायचं व्यवस्थित। थोडंसं गरम पाणी घेते मी, थोडा गरम पाण्याचा हात घेऊन हे मळून घ्यायचं एकसारखं। आता आपण गोळी करून बघायची, गोळी व्यवस्थित होती की नाही। हे बघा, चिरटत नाही ना, चिरटत असेल तर थोडा वेळ आणखीन तुम्ही पीठ भिजून द्या। आता मी काय करते, अशा गोळ्या करून घ्यायच्या। आपल्याला किती लहान मोठा हवा आहे पापड त्याप्रमाणे गोळी करून घ्यायची। आणि हे प्लॅस्टिक शीट घेतलेलं आहे मी। त्याच्यावर थोडंसं तूप लावायचं, जास्त तूप लावायचं नाही। उपवास साबुदाण्याचे आहेत, उपवासाचा आहे पदार्थ, त्यामुळे थोडंसं तूप लावायचं।
सुरुवातीला तूप लावायचं, परत तूप लावायचं नाही आहे. तूप लावून घ्यायचं. ही गोळी अशी ठेवायची. हे सगळ्यांना माहितीच आहे तरी मी सांगते. तुमच्याकडे डिश किंवा वरून लाटण्याने लाटलं तरी चालेल, पण डिशनी करूया. डिशनी करायचं आणि नंतर मग लाटण्याने एकसारखा करून घ्यायचा. बघा किती पातळ झालेलं आहे. बघितलं किती पातळ आणि मोठा पण झालेला आहे. बघा तुम्हाला दाखवते. बघा किती पातळ झालेला आहे आणि अजिबात चिरटलेला नाही आहे. ही सोपी पद्धत आहे. आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणात जर करायचं असेल, 1 किलोच्या प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही 1 किलो बटाटा घेतला असेल तर पाव किलो साबुदाणा किंवा पाव किलोला थोडंसं जास्त साबुदाणा घेऊ शकता. आता हे मी कमी प्रमाणात दाखवलं आहे तुम्हाला. हे बघा आता झालं. हे बघा आता हा असाच आपण उन्हामध्ये थोडा वेळ आधी घरामध्ये ठेवायचा आणि नंतर उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचा. हे बघा सहज निघतोय की नाही किती. आता मी सगळे पापडे असेच करून घेते. किती करायला सोपे आहेत. सगळे पापड मी असेच करून घेतलेले आहेत.